नमस्कार दिव्यांग बांधवांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन वाढ झालेली आहे. तर जे पेन्शन धारक आहे त्यांच्यासाठी आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर कोणकोणते पेन्शन धारक आहे ते सर्वात प्रथम आपण बघू आणि किती प्रमाणात वाढ झाली आहे त्याचं विश्लेषण करू आणि नंतर मित्रांनो किती तारखेला त्यांना पैसे येणार आहे हे सुद्धा आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कारण शासनाने असं मित्रांनो वचन नाही, हे जाहीर सुद्धा केलेलं आहे. म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर आता निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जाहीर सुद्धा केलेलं आहे की यांना किती प्रमाणात वाढ मिळेल आणि किती तारखेला मिळेल. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण कोणकोणते पेन्शन धारक आहे याच्यामध्ये ते जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम जे विधवा पेन्शन धारक आहे ते सुद्धा याच्यामध्ये आहे आणि दिव्यांग पेन्शन धारक तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत जे काही लोक पेन्शन घेतात त्यांना सुद्धा याच्यामध्ये वाढ हे मिळणार आहे. आणि मित्रांनो, जे ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे 65 वर्षावरील नागरिक जे पेन्शनचा लाभ घेतात त्यांना सुद्धा याचा लाभ हा होणार आहे. म्हणजे ज्यांना आता 1500 रुपये महिना हा चालू आहे त्यांना शासनाकडून वाढ याच्यामध्ये करण्यात येणार आहे अशी शासनाकडून माहिती आलेली आहे. आणि नंतर मित्रांनो, जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी शासनाकडून 1500 रुपये प्रति महिना घेतात त्यांना सुद्धा शासनाकडून 2100 रुपये प्रति महिना असं देण्यात येणार आहे. 2100 रुपये प्रति महिना हे जे सर्व पेन्शनधारक आहे यांना 1500 रुपये प्रति महिना शासनाकडून आतापर्यंत मिळत आला आणि लाडकी बहीण योजना आता काही महिन्या आधीच हे सुरू झालेली आहे. यांना सुद्धा 1500 रुपये महिना हा मिळतो. तर मित्रांनो, हे जे सर्व जे पेन्शनधारक आहे यांना 2100 रुपये प्रति महिना पुढील डिसेंबर महिन्यापासून देणार. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी रात्री सांगितलेलं आहे की मित्रांनो, माध्यमांच्या माध्यमातून यांनी सांगितलं आहे की जे काही आपण वचन लाडक्या बहिणींना ज्येष्ठ नागरिकांना दिलं होतं की आपण 1500च्या ऐवजी जर निवडून आलो तर 2100 रुपये करणार. तर मित्रांनो, त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमचं वचन आम्ही पूर्ण करणार, आम्ही वचन पूर्ण करणारे लोक आहोत अशा पद्धतीने त्यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ बहिणींना आता 1500च्या ऐवजी 2100 रुपये महिना डिसेंबर पासून मिळणार हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे अशी आनंदाची बातमी सर्वांसाठी आहे जे काही दिव्यांग बांधव आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत किंवा विधवा पेन्शन धारक आहे, संजय गांधी निराधार असतील किंवा श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत असतील, या सर्व पेन्शन धारकांसाठी ही खूप 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 आनंदाची अशी बातमी ही आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे महत्त्वपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. परंतु आता तुम्ही म्हणाल की किती तारखेला हे पैसे येतील. तर मित्रांनो, तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये पैसे हे मिळणार आहे, परंतु किती तारखेला येतील हे आपण सध्या तरी सांगू नाही शकत कारण याची तारीख ही जाहीर झालेली नाही. परंतु तुम्हाला 2100 रुपये मिळणार हे नक्की, कारण हे रात्रीच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी माध्यमांना सांगितलेली आहे. तर हे आनंदाची बातमी महिलांसाठी, जनतेसाठी आहे. आजचा आपला व्हिडिओ त्यासाठी होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच अपडेट आली की आपण लगेच त्यावरती तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.